मंठा तालुक्यातील खोरबड वझर सरकटे हद्दीतून रात्रीच्या वेळी अवैध वाळू वाहतूक करणारे विना क्रमांकाचे 6 ब्रास हायवा व ट्रॅक्टर मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे आणि त्यांच्या पथकाने तारीख 27 डिसेंबर रोजी सकाळी 3 वाजता पकडले असून दोन्ही वाहने शासकीय गोदामात लावण्यात आले आहे। मंठा तालुक्यातील वाळूघाटाचे लिलाव झाले नाही, मात्र विदर्भासह मराठवाड्यात पूर्णा नदीच्या वाळूला मागणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वाळू माफियांची टोळी सक्रिय झाली आहे। किनीद्वारे ट्रॅक्टरच्या सहाय्याने पाण्यातून वाळू काढण्याचा गोरखधंदा चालू आहे। वाळू माफियांनी महसूल पोलीस प्रशासन यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी जागोजागी आपली खबरे ठेवलेली आहे। यासाठी संपूर्ण चैन दिवसभर रात्रीच्या वेळी लक्ष ठेवून असतात। चोरट्या वाळू विक्रीतून लाखोंची उलाढाल होत असते, त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे। वाळू माफियांनी वाळू उपसा करून अव्वाच्या सव्वा भावाने वाळूची विक्री केलेली आहे। या अवैध वाळू वाहतूक विरोधात कारवाई करण्यासाठी तहसीलदार सोनाली जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले आहे। याच पथकाला अवैध वाळू घेऊन हायवा आणि ट्रॅक्टर जात असल्याचा माहिती मिळताच तात्काळ तहसीलदार सोनाली जोंधळे, मंडळ अधिकारी गणेश कुलकर्णी, अनिल उफाड, नितीन काचेवाड, तलाठी श्रीहरी मुरकुट, नंदकिशोर शिंगणे, संतोष वानोळे, अरविंद वनगुजर यांनी कार्यवाही केली। अवैध वाळू वाहतुकीवर कारवाया सुरू आहेत। काही ठिकाणी वाळू चोराचे खबरे पाळत ठेवत असल्याने अडचणी येत आहे, तरी सुद्धा कारवाया सुरू आहे। यापेक्षा मोठ्या धडक कारवाया पूर्णा नदी पात्रात जाऊन करणार असल्याचे पथकाला कारवाई करण्याचे आदेश मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे यांनी दिले। गाव माझा न्यूज करिता बाळू गायकवाड, मंठा, जालना।